नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठी अनिवार्य करण्याच्या प्रस्तावावरून वाद चिघळला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात रिक्षा टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी बैठक बोलवली आहे. या प्रस्तावाला ऑटो रिक्षा टॅक्सी युनियनकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. संघटनेचे नेते शशांक राव यांनी 2 मे 2026 पासून मराठी वाचता लिहिता न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या गोरेगाव येथील केशव गोरे स्मारक ट्रस्ट हॉलमध्ये चालकांची महत्त्वाची सभा आयोजित करण्यात आली आहे. तसेच मंत्रालयात दुपारी 12:30 वाजता होणाऱ्या बैठकीत संजय निरुपम यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सरकारच्या मते व्यावहारिक मराठी अनिवार्य करण्याचा उद्देश प्रवाशांशी सुसंवाद वाढवणे, सेवा गुणवत्ता सुधारणे आणि सामाजिक समन्वय राखणे हा आहे. मात्र चालक संघटनांना या निर्णयामुळे रोजगारावर परिणाम होईल अशी भीती आहे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ओला उबेर चालकांनी 1 मे पासून प्रवाशांशी मराठीत संवाद साधावा असा प्रस्ताव मांडला आहे. महाराष्ट्रातील मोटार परिवहन विभागाने 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयामार्फत रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा परवाना तपासण्यास सुरू केली आहे. या तपासणीमध्ये चालकांना मराठी भाषा येते का याची पडताळणी केली जाणार आहे. जर चालकांना मराठी येत नसेल तर त्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. सरनाईक यांच्या मते मराठी ही राज्याची राजभाषा असल्याने तिचा वापर सर्वांनी करणे आवश्यक आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी. मुंबईत सध्या ऑटो आणि टॅक्सी चालकांचा वाद खूपच चिघळला आहे. कुठे ना कुठेतरी येणाऱ्या काळात राज्य सरकार कशा प्रकारे निर्णय घेते व सर्वपक्षीय बैठकमध्ये काय निर्णय घेते हे पाहणं खूप गरजेचं आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसादसह किरण जाधव, आवाज इंडिया. राज्यात शेतकरी कर्जमाफीबाबत मोठ्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. सरकारकडून कर्जमाफीचा आराखडा तयार केला जात असून याबाबत लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार शेतकऱ्यांच्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी सक्रिय असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. एका समितीच्या प्राथमिक अहवालानुसार सुमारे 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो अशी माहिती समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अकोला बाजार परिसरात गुप्तधनाच्या शोधासाठी अघोरी पूजा करणाऱ्या 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. वडगाव जंगल पोलिसांनी मध्यरात्री कारेगाव शेत शिवारात ही कारवाई केली. वरुड कारेगाव मार्गावर संशयिताची 4 चाकी तपासणी करताना पोलिसांना अघोरी पूजेसाठी वापरले जाणारं साहित्य आढळलं. यात कुदळ, अगरबत्ती, काळ्या बावल्या, रुद्राक्ष, माळ, केस, लिंबू, सुया आणि रंगीत धाग्यांचा समावेश होता. चौकशी दरम्यान 6 जणांनी अलौकिक शक्तीच्या मदतीने गुप्तधन मिळवण्यासाठी येथे आल्याची कबुली दिली. ताब्यातील 5 जण वाशिम जिल्ह्यातील असून 1 जण आर्णी येथील आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून अशा अंधश्रद्धाजन्य प्रकारावर अधिक कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सध्या उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहेत. मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात तापमान झपाट्यानं वाढलं असून अनेक शहरांमध्ये पारा 40 ते 46 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. अकोल्यात या मोसमातील सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून पुढील काही दिवसात तापमान 46 अंशापर्यंत जाण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तीव्र उन्हामुळे दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून नागरिक घरातच थांबणं पसंत करत आहेत. उष्माघातामुळे परभणीत एका 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. उष्णतेचा परिणाम कमी करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने प्रमुख चौकांमध्ये टँकरद्वारा पाण्याचा फवारा मारण्याची मोहीम सुरू केली आहे. मुंबईतील तापमान 39 अंशापर्यंत पोहोचलं असून हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. दरम्यान देशभरात वीज मागणीत मोठी वाढ झाली असून ती 240 गीगावॉटपर्यंत पोहोचली आहे. वाढत्या तापमानामुळे एसी, कूलर आणि पंख्यांचा वापर वाढल्यानं तसेच शेतीसाठी पंप संचाचा वापर वाढल्याने वीज कपात लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईतील केम रुग्णालयाचं नाव बदलण्याच्या प्रस्तावावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी उद्या सकाळी 11 वाजता किशोरी पेडणेकर आणि आमदार अजय चौधरी हे केम रुग्णालयात उपस्थित राहणार आहेत. हे दोन्ही नेते रुग्णालयाच्या डीन कार्यालयात जाऊन अधिकृत निवेदन सादर करणार असून ऐतिहासिक ओळख निर्माण करणाऱ्या रुग्णालयाचं नाव बदलू नये अशी ठाम भूमिका मांडणार आहेत. या निर्णयाविरोधात प्रशासनाने पुनर्विचार करावा अशी मागणीही करण्यात येणार आहे. वॉशिंग्टन DC येथे व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डन्ट्स असोसिएशनच्या डिनर कार्यक्रमादरम्यान गोळीबाराची घटना घडली.
या घटनेवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली. ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की प्राथमिक तपासानुसार हल्ला कोणत्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग नसून एकट्या व्यक्तीने केलेला हल्ला असल्याचे संकेत आहेत. इराणच्या या घटनेत सहभाग असल्याची शक्यता सध्या दिसत नाही असे त्यांनी स्पष्ट केलं. मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोर कॅलिफोर्नियाचा रहिवासी असून त्याने शस्त्रासह सुरक्षा चौकीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी वेळेत हस्तक्षेप करून त्याला रोखलं. या कारवाई दरम्यान एका सुरक्षा अधिकाऱ्याला गोळी लागली, परंतु बुलेट प्रूफ जॅकेटमुळे त्याचे प्राण वाचले आणि मोठी दुर्घटना टळली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दीर्घकाळ चर्चेत असलेला मुक्त व्यापार करार अखेर अंतिम टप्प्यात पोहोचला असून उद्या त्यावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. हा करार गेल्या वर्षी 22 डिसेंबर 2025ला चर्चा पूर्ण झाल्यानंतर पुढे नेण्यात आला होता. या कराराचा मुख्य उद्देश दोन्ही देशांमधील व्यापार वाढवणं आणि पुढील काही वर्षात तो दुप्पट करणे हा आहे. FTAमुळे भारतीय कंपन्यांना न्यूझीलंडच्या बाजारपेठेत अधिक सुलभ प्रवेश मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच पुढील 15 वर्षात सुमारे $20 अब्ज पर्यंतची गुंतवणूक भारतात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा करार दिल्लीतील भारत मंडपम येथे औपचारिकपणे स्वाक्षरी केला जाणार असून यावेळी भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री टॉड मॅकलॉय उपस्थित राहणार आहेत. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.